प्रकरणासंदर्भातली ही बातमी आहे। पीएसआय बदने पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय। पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झालेला आहे। पीएसआय गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झालेला आहे। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासंदर्भातली ही सध्याची मोठी घडामोड आपण पाहत आहोत। पीएसआय गोपाल बदने हा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झालेला आहे। आपले प्रतिनिधी संतोष नलावडे हे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संतोष, काय अधिक माहिती आहे? सीमा, कालपासूनच्या घडामोडी आपण पाहतोय की डॉक्टरच्या आत्महत्येनंतर यातील जे डॉक्टर होते त्यांच्या हातावर जे काही 2 नावं जी संशयित होती, यामध्ये पीएसआय गोपाल बदने आणि यामध्ये दुसरं नाव होतं ते प्रशांत बनकर यांचं नाव होतं। आणि यामध्ये प्रशांत बनकर हे काल रात्री निम्म्या रात्री हे हजर झाले होते पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून। आणि यानंतर आज पीएसआय बदने हे देखील या ठिकाणी हजर स्वतःहून झालेले आहेत। फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आता ते स्वतःहून दाखल झालेले आहेत। खरं तर कालपासूनच या ठिकाणी त्याचा शोध जे होते ते पंढरपूर पासून पुण्यापर्यंत सातारा पोलीस घेत होते। मात्र आज जर पाहिलं तर आता थोड्या वेळापूर्वीच स्वतःहून बदने जे आहेत ते या ठिकाणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। सीमा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पीएसआय गोपाल बदने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर झालेले आहेत। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणासंदर्भातली ही सध्याची आपण मोठी घडामोड पाहत आहोत। जे फरार होते पोलीस त्यांचा शोध घेत होते, आता स्वतः पीएसआय गोपाल बदने हे पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले।